कारण पवार साहेबांनी आतापर्यंत हेच राजकारण केलं, महाराष्ट्रातली कुटुंब फोडली। सुप्रिया सुळे जनतेला मूर्ख समजतायत। पॉलिटिकल मुवमेंट असंच या भेटीकडे मी पाहीन। खरं म्हणजे एवढ्या खालच्या स्तराचं राजकारण महाराष्ट्रानं कधीच पाहिलं नाही। आणि सुप्रिया सुळे शरद पवारांची कन्या आहे, हे पुन्हा एकदा त्यांनी आपल्या डावपेचातनं सिद्ध करण्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे। कारण पवार साहेबांनी आयुष्यभर महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख समजलं, वेगवेगळ्या प्रकारचं कधी भावनिक वातावरण करून रणनीती करून मला मतदान घेता येतं, राजकारण करता येतं हे त्यांनी दाखवून दिलं नव्हे, काही अंशी यशस्वी झाले। आणि तोच फंडा त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे करताना दिसत आहेत। संपूर्ण घर माझ्या बाजूला आहे अशा प्रकारचं ते दाखवत आहेत। उलट पक्षी मी असं म्हणेन की बारामतीकर आता 100% अजितदादाला ठोकून मतदान करतील। कारण तुम्ही सगळं कुटुंब एक आहे आणि ज्या अजितदादांनी 25-30 वर्ष बारामतीकरांची सेवा केली त्याला तुम्ही फेकून देताय। परंतु बारामतीकर या ठिकाणी दाखवून देतील, तुम्ही कुटुंबाने दादाला फेकलं असलं तरी बारामती आणि पुणे जिल्हा दादांच्या पाठीशी आहे। आणि जसं मोदी साहेब म्हणाले की पुरा देश मेरा परिवार आहे, तसा दादांचा परिवार हा आई वडील काका पुतणे चुलते यांच्या पलीकडे सीमित, यांच्यापुरता सीमित नसून बारामती आणि पुणे त्यांचं कुटुंब आहे। आणि म्हणून कुटुंबातली काही मतं सुप्रियाला पडतील, परंतु बारामतीकर कुटुंबीय पुणे जिल्ह्याचं कुटुंबीय हे दादांच्याच मागे राहील। आणि मतदानात तुम्हाला कळेल की दादांच्या मागे अख्खं कुटुंब म्हणून बारामतीकर उभे राहतील। आणि जे चित्र केविलवानं चित्र सुप्रिया सुळे दाखवत आहेत की दादा एकटा आहे, दादा एकटा आहे, दादाच्या मागे काकी नाही, दादाच्या मागे चुलते नाहीत, वडील नाही, कोणी नाही, आणि त्याचीच सहानुभूती दादांना मिळेल आणि प्रचंड मतांनी एक कुटुंब प्रमुख या नात्यानं दादाच्या मागे बारामतीकर उभे राहतील। अजितदादांना कुठे एकटे पाडण्याचा प्रकार भावनिकदृष्ट्या केला जातो? होय, कुटुंब सगळं एक केलं। कारण पवार साहेबांनी आतापर्यंत हेच राजकारण केलं, महाराष्ट्रातली कुटुंब फोडली आणि म्हणून नियतीनं त्यांना कुटुंबावर अशी पाळी आणली। आणि त्याच्यामुळे आपल्या पुतण्याला पण सोडत नाहीत, पुतण्याला पण मी एकटं पाडू शकतो हा संदेश दादा देत आहेत। पण पवार साहेब बारामतीकर दाखवून देतील, तुम्ही जे पेरलं ते उगवेल, बारामतीकर त्या ठिकाणी अजितदादाच्या पाठीशी उभे राहतील। रोहित पवार सुद्धा भावनिक साथ घालताना पाहायला मिळते। रोहित पवार रडले, त्यानंतर रोहित पवारने रात्री असं म्हटलं की मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर जो आहे तो बारामतीत केला जातोय। मला वाटतं रोहित पवारांनी पराभव स्वीकारला आहे। ज्या वेळेला पराभव दिसतो त्यावेळेला रडीचे डाव खेळले जातात। मग मडकं फोडलं, माठ फोडला तर त्याच्यावर वेगळ्या पद्धतीचं राजकारण करायचं, भावनिक त्या ठिकाणी आजारपणाचं त्या ठिकाणी नाटक करायचं, रडायचं नाटक करायचं। मगरीचे अश्रू अजूनपर्यंत रोहित पवार कधी रडताना बघितले नाहीत, राजीनामा पवार साहेबांनी दिले तेव्हा रडले नाहीत। परंतु हे नाटक नौटंकी आता त्यांनी धनशक्तीचा वापर म्हणून त्या ठिकाणी जो पराभव होणार आहे त्याची कारणीमीमांसा सेट करण्याचा हा केविलवाना रोहित पवारचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे। दूध का दूध पाणी का पाणी होईल। प्रचंड मताधिक्यानं सुनेत्रा पवार यांच्या मागे एक कुटुंबवत्सल गृहिणी म्हणून बारामतीकर उभे राहतील। दत्ता मामे भरणे यांचा एक व्हिडिओ त्यांनी बूथवरचा व्हायरल केलेला आहे आणि त्या रोहित पवार असं म्हणतात कुठेतरी अजित पवार गटाची दादागिरी सुरू आहे, शिवेगाळ दत्ता मामा भरणे करत आहेत कार्यकर्त्यांना त्यांचं। मला वाटतं मतदारांकडून ज्या वेळेला फटकारलं जातं आहे सुप्रिया सुळेंना, मतदानात प्रतिसाद मिळताना दिसत नाही, त्यावेळेला रडीचे डाव जे खेळण्याचे प्रकार आहे त्यातलाच एक रडीचा डाव या व्हिडिओच्या माध्यमातून आहे। काहीतरी हेरायचं, शोधायचं आणि त्याचा विपर्यास करून मीडियात पसरवायचं आणि केवळ सहानुभूती निर्माण करता येते का आणि आपल्याला हातातनं सुटत असलेला मतदारसंघ राखता येतो काय याचा केविलवाना प्रयत्न आहे। परंतु तो बारामतीकर यशस्वी होऊ देणार नाहीत। थँक्यू सर। बाकीच्यांना कसं
टाकलं ना मोबाईल आधीच पकडलं होतं त्यामुळे त्याला पटापट दे बाकी आणि कुठेच नाही गेलेलं सुप्रियावर. बरं झालं. दिसणार. भाऊ आज जो मतदान पार पडतंय सकाळी अजितदादा मतदानासाठी गेले होते तेव्हा अजितदादा म्हटले होते की मेरे पास माँ है. त्यानंतर सुप्रिया सुळे थेट अजितदादा यांच्याच आईला भेटायला गेले. कुठेतरी भावनिक साथ ही घातली जाते की काय नेमकं? मला वाटतं सुप्रिया सुळे जनतेला मूर्ख समजतायत. भावनिक राजकारण करून रणनीती आखून आपला जो पराभव होणार आहे त्यामधनं सावरण्यासाठी एक स्ट्रॅटेजिकल मुवमेंट असंच या भेटीकडे मी पाहीन. खरं म्हणजे एवढ्या खालच्या स्तराचं राजकारण महाराष्ट्रानं कधीच पाहिलं नाही. आणि सुप्रिया सुळे शरद पवारांची कन्या आहे हे पुन्हा एकदा त्यांनी आपल्या डावपेचातनं सिद्ध करण्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे. कारण पवारसाहेबांनी आयुष्यभर महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख समजलं. वेगवेगळ्या प्रकारचं कधी भावनिक वातावरण करून रणनीती करून मला मतदान घेता येतं, राजकारण करता येतं हे त्यांनी दाखवून दिलं नव्हे, काही अंशी यशस्वी झाले. आणि तोच फंडा त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे करताना दिसत आहेत. संपूर्ण घर माझ्या बाजूला आहे अशा प्रकारचं ते दाखवत आहेत. उलट पक्षी मी असं म्हणेन की बारामतीकर आता 100% अजितदादाला ठोकून मतदान करतील. कारण तुम्ही सगळं कुटुंब एक आहे आणि ज्या अजितदादांनी 25-30 वर्ष बारामतीकरांची सेवा केली त्याला तुम्ही फेकून देताय. परंतु बारामतीकर या ठिकाणी दाखवून देतील. तुम्ही कुटुंबाने दादाला फेकलं असलं तरी बारामती आणि पुणे जिल्हा दादांच्या पाठीशी आहे. आणि जसं मोदी साहेब म्हणाले की पुरा देश मेरा परिवार आहे, तसा दादांचा परिवार हा आई वडील काका पुतणे चुलते यांच्या पलीकडे सीमित, यांच्यापुरता सीमित नसून बारामती आणि पुणे त्यांचं कुटुंब आहे. आणि म्हणून कुटुंबातली काही मतं सुप्रियाला पडतील, परंतु बारामतीकर कुटुंबीय पुणे जिल्ह्याचं कुटुंबीय हे दादांच्याच मागे राहील. आणि मतदानात तुम्हाला कळेल की दादांच्या मागे अख्खं कुटुंब म्हणून बारामतीकर उभे राहतील. आणि जे चित्र केविलवानं चित्र सुप्रिया सुळे दाखवत आहेत की दादा एकटा आहे, दादा एकटा आहे, दादाच्या मागे काकी नाही, दादाच्या मागे चुलते नाहीत, वडील नाही, कोणी नाही, आणि त्याचीच सहानुभूती दादांना मिळेल. आणि प्रचंड मतांनी एक कुटुंब प्रमुख या नात्यानं दादाच्या मागे बारामतीकर उभे राहतील. अजितदादांना कुठेतरी एकटे पाडण्याचा प्रकार भावनिकदृष्ट्या केला जातो. होय, कुटुंब सगळं एक केलं. कारण पवारसाहेबांनी आतापर्यंत हेच राजकारण केलं, महाराष्ट्रातली कुटुंब फोडली. आणि म्हणून नियतीनं त्यांना कुटुंबावर अशी पाळी आणली. आणि त्याच्यामुळं आपल्या पुतण्याला पण सोडत नाहीत. पुतण्याला पण मी एकटं पाडू शकतो हा संदेश दादा देत आहेत. पण पवारसाहेब बारामतीकर दाखवून देतील. तुम्ही जे पेरलं ते उगवेल. बारामतीकर त्या ठिकाणी अजितदादाच्या पाठीशी उभे राहतील. रोहित पवार सुद्धा भावनिक साथ घालताना पाहायला मिळते. रोहित पवार आधी रडले, त्यानंतर रोहित पवारने रात्री असं म्हटलं की मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर जो आहे तो बारामतीत केला जातोय. मला वाटतं रोहित पवारांनी पराभव स्वीकारला आहे. ज्या वेळेला पराभव दिसतो त्यावेळेला रडीचे डाव खेळले जातात. मग मडकं फोडलं, माठ फोडला तर त्याच्यावर वेगळ्या पद्धतीचं राजकारण करायचं. भावनिक त्या ठिकाणी आजारपणाचं त्या ठिकाणी नाटक करायचं, रडायचं नाटक करायचं. मगरीचे अश्रू अजूनपर्यंत रोहित पवार कधी रडताना बघितले नाहीत. राजीनामा पवारसाहेबांनी दिले तेव्हा रडले नाहीत. परंतु हे नाटक नौटंकी आता त्यांनी धनशक्तीचा वापर
म्हणून त्या ठिकाणी जो पराभव होणार आहे त्याची कारणी-मीमांसा सेट करण्याचा हा केविलवाना रोहित पवारचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. दूध का दूध पाणी का पाणी होईल. प्रचंड मताधिक्यानं सुनेत्रा पवार यांच्या मागे एक कुटुंबवत्सल गृहिणी म्हणून बारामतीकर उभे राहतील. दत्ता मामे भरणे यांचा एक व्हिडिओ त्यांनी बूथवरचा व्हायरल केलेला आहे आणि त्या रोहित पवार असं म्हणतात कुठेतरी अजित पवार गटाची दादागिरी सुरू आहे. शिवेगाळ दत्ता मामा भरणे करतात कार्यकर्त्यांना त्यांच्या. मला वाटतं मतदारांकडून ज्या वेळेला फटकारलं जातं आहे सुप्रिया सुळेंना, मतदानात प्रतिसाद मिळताना दिसत नाही, त्यावेळेला रडीचे डाव जे खेळण्याचे प्रकार आहे त्यातलाच एक रडीचा डाव या व्हिडिओच्या माध्यमातून आहे. काहीतरी हेरायचं, शोधायचं आणि त्याचा विपर्यास करून मीडियात पसरवायचं आणि केवळ सहानुभूती निर्माण करता येते का आणि आपल्याला हातातनं सुटत असलेला मतदारसंघ राखता येतो काय याचा केविलवाना प्रयत्न आहे, परंतु तो बारामतीकर यशस्वी होऊ देणार नाहीत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.